नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहोत 3 प्रकारच्या चपात्या। तर बऱ्याच मैत्रिणी असतात ज्यांना असा प्रश्न असतो की माझ्या पोळ्या नरम होत नाही आहेत काही। तर चला आपण बनवून बघूयात आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते की पोळ्या नरम कशा होतील आणि कणिक कशी मळायची। तर बघा इथे मी कणिक मळून घेतलेली आहे। चला तर आपण पोळ्यांना सुरुवात करूयात। थोडीशी कणिक घ्यायची आणि छान अशी कोळपाटावर मऊसूत करून घ्यायची हाताने। अशी गोल करून घ्यायची आणि पिठामध्ये एक वेळेस मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही। ह्या पद्धतीने तुम्ही एक वेळेस करून बघाल तर तुमच्या पोळ्या नक्कीच नरम होतील। असं काही नाही आहे की माझ्या पोळ्या नरम होत नाही आहेत किंवा जास्त कडक होतेत। चला तर ही आपली पहिली स्टेप आहे, तर करून बघूयात आपण। म्हणजे तुम्हाला दाखवते मी की पोळी कशी नरम होते आणि तिला आकार कसा द्यायचा। तर मी ते पोळी गोल करून घेतलेली आहे। आता त्यावर तेल लावायचे, सर्व साईडने तेल लावायचे आणि थोडेसे त्यावर कोरडे पीठ घालायचे, म्हणजे आपली पोळी टम्म अशी फुगेन, जास्त चिकटणार नाहीत। परत पोळी अर्धी चिकटवून घ्यायची आणि परत त्या अर्ध्या पोळीला तेल लावून घ्यायचे। बघा मी जसे करते तसे नक्की करून बघा, तुमचे पूर्ण प्रश्न सॉल्व होतील। तर त्रिकोणी पोळी केल्यानंतर त्याला पिठामध्ये मिक्स करून पोळी लाटायला घ्यायची। हे बघा हलक्या हाताने एकदम असे लाटायची, जास्त जोर दिला तर आपली पोळी म्हणजे अशी फुगत नाही आहे जशी आपल्याला पाहिजे तशी। तर बघा तयार आहे आपली पोळी। हे असे हलक्या हाताने लाटून घ्यायची, जास्त पीठ लावायचे नाही, नाहीतर पोळीला जास्त पीठ लावले की ते आपल्या हाताला लागते आणि खाते वेळेस पण पोळी बरोबर लागत नाही आहे ती, आणि तव्यावर भाजते वेळेस पोळी आपली लालसर होते जास्त पीठ लावल्याने। शक्यतो होईल तितकं कमी पीठ लावूनच पोळी लाटायची। बघू शकता तुम्ही पोळी तयार आहे। चला तर तवा गरम झालेला आहे, आता तव्यावर थोडे तेल शिंपडून घ्यायचे, म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही, आणि पोळी टाकून घ्यायची। आणि मेन म्हणजे जोपर्यंत पोळीला असे फुगे येत नाहीत तोपर्यंत पोळी उलटायची नाही। म्हणजे कसं, पोळी अगोदर खालच्या बाजूने छान अशी शेकून घ्यायची, नंतर पोळी उलटायची। आणि तुम्हाला जर कळत नसेल की पोळी शेकली म्हणजे आपल्याला कसे कळणार, तर जोपर्यंत पोळीवर फुगे येत नाहीत तोपर्यंत पोळी उलटायची नाही। अशी खालीवर करून छान अशी पोळी भाजून घ्यायची। बघू शकता तुम्ही कशी आपली पोळी छान अशी फुगत आहे। हे बघा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा, अशा पद्धतीने पोळी तुमची फुगेलही आणि कडकही होणार नाही। हे बघा असे उलथण्याने सर्व साईडने दाबून पोळी शेकून घ्यायची, कुठेही कच्ची नाही राहिली पाहिजे आणि भाजलीही पाहिजे। बघू शकता तुम्ही आपली पोळी छान अशी भाजलेली आहे। आता याच्यावर थोडे तूप घालून घेऊया, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता, तुम्हाला जसे आवडेल तसं। सर्व साईडने तेल लावून घ्यायचे। बघू शकता तुम्ही आपली पोळी तयार आहे छान अशी भाजून। चला तर आता दुसरी पद्धत बघूया आपण पोळी लाटण्याची। तर कणिक घेतलेली आहे, छान अशी कोळपाटावर मळून घ्यायची आणि त्यामधला थोडा तुकडा काढून घ्यायचा, आणि बाकीचा जो राहिला आहे तो छान असा गोळा करून पीठ लावून परत एक वेळेस गोळा करून घ्यायचा। आणि आपण पुरणाची पोळी जशी करतो तसा तो गोल करून घ्यायचा मधात खोलगट, आणि जो आपण थोडी कणिक काढली होती ती तेलामध्ये बुडवून त्यामध्ये घालायची, म्हणजे आपण जसं पुरण घालतो तसं। आणि थोडी त्याला पूर्ण पॅक करून थोडी वरची कणिक काढून घ्यायची आणि पिठामध्ये मिक्स करून त्याला हातानेच छान असा गोल आकार द्यायचा। बघू शकता तुम्ही मी जसं सांगते तसं स्टेप बाय स्टेप करत जाल ना तर नक्की आपली पोळी छान अशी फुगेलही आणि नरमही होईल। चला तर पोळी लाटून घेऊयात। हे बघा अशी फिरवायची पोळी आणि हलक्या हाताने लाटायची, जास्त दाब नाही टाकायचा। तुम्ही म्हणाल पहिल्यांदा शिकवताय आणि हे असे लगेच फास्ट लाटताय,
तर तुमच्या म्हणजे तुम्हाला जशी जमेन तशी तुम्ही करा. असं नाही आहे की फास्ट किंवा स्लो, हळूहळू लाटा. कोणतंही काम येतेच येते, एकदम पहिल्यांदा कोणीच शिकत नसते. बघू शकता तुम्ही. तर तयार आहे आपली पोळी लाटून. चला तर तवा पण गरम झालेला आहे आपला. तव्यावर टाकून घेऊयात. हे बघू शकता तुम्ही. जोपर्यंत फुगे येत नाहीत तोपर्यंत प्लीज उलटू नका, म्हणजे कारण ना जर लवकर उलटली ना तर तुमची पोळी छान भाजणारही नाही आणि आपल्याला पाहिजे तशी होणारही नाही. तर बघू शकता तुम्ही, ह्या पोळीला पण छान असे फुगे येत आहेत. छान फुगत आहे आपली पोळी. तर पाठीमागलच्या बाजूने शेकून झालेली आहे. तर आता त्याला असं साईडने उलथण्याने दाबून असे त्याला छान असे भाजून घ्यायचे. आता ह्यावर तूप घालायचे आणि परत उलटून समोरच्याही बाजूने तूप लावून घ्यायचे. तर तयार आहे आपली दुसरी पोळी.